तर झालं की असं की आपण सकाळी लवकर उठून डायरेक्ट डाळिंबाच्या वावरात ट्रॅक्टर घेऊन आलो आणि रोटर मारता मारता आपले कोण नळी तुटून गेल्यामुळे आता इकडे जोडता येईना काही करता येईना अशी तुटली की ती जोड जय श्रीराम भाऊ. मग आपले डिझेल संपलं होतं. मग आपण ड्रम घेतला पुढे ठेवलं डायरेक्ट डिझेल आणायला आलो. मग डिझेल घेऊन तर आलोच होतो आपल्या ट्रॅक्टरला. डिझेल तर पटकन ओतून चालतं पण आपल्याला त्याची टाकी फुल करणं गरजेची होती ना. मग काय पटकन ओतून घेतलं डायरेक्ट आपण आलो तर रेल्वे स्टेशन. मग आपल्याला जायचं ट्रेन एंट्री करून टाकली. मग ड्रायव्हरला म्हटली एक चक्कर तरी देऊन भाऊ तुला ये ट्रेनचं चक्कर कायचंय तर मुंबईला यावं लागल. म्हटलं नको बरं आपण तर गाडावर पोहोचलोच होतं पण आपल्याला दर्शन करून द्यायची म्हटली जबाबदारी ना आपले मित्र करते बरं का. एवढ्या गर्दीतून आपल्याला फास्ट दर्शन करून दिले ना आपले मित्र आहे बरं का. आणि ते तर इथं ड्युटीवरच आहे पण आता आपण देवीचं दर्शन घेऊन ना बाहेर आलो होतो. मग काय आपले फॉलोअर्स भेटले ते आपल्याला इतके बेकार लटकत होते. म्हटलं अरे सोडा रे कवर दरी इकडे तर तिघ आले त्यांनी एक तर डायक केस ओढायचं आणि एक तर मानीला लटकून बसलो होतं आणि एक तर डायक कडे येऊन बसलो होतं. अरे म्हटलं उत्तर खाली म्हणे मला चष्माच लागत होता देत चष्मा नाही तर मी तुला सोडवतो. काय उतरला नाही पण आपल्याला टाइम करून गेला. मग येता येता तर खूपच टाइम झाला पण इकडे आपलं दूध आटवायचं काम चालू होतं. इकडे तर सगळेच बसले होते पण आपण लेट गेल्यामुळे आपल्या आता तपळी दिली म्हणे जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत तू दूध इकडून तिकडून आपण चंद्राला तर घेतलं बोलून पण इकडे नाही बेकार विषय झाला. अरे म्हटलं अरे थांबा चंद्र इकडे चंद्र दिसलं नाही तर लगेच दुधाला प्यायला सुरुवात केली. म्हटलं अरे तेवढं जाता जाता तुम्ही तरी फॉलो करून जा.